Hi everyone, my name is Manthan Mangle and welcome to my Entrepreneurship Formative Assignment 1. For this FF1 assignment, we are asked to interact with a small or large business owner and understand how a real business works in the practical world. I am working individually on this assignment, so I will be handling the entire process myself, including planning the interview, conducting the interactions, recordings, and editing the final video. In this video, we will explore important aspects of the business, such as how it was started, initial investment, sources of finance, customers, sales, marketing, competition they face, etc. For this assignment, I have chosen to interact with a local entrepreneur who runs a chocolate ball business. The aim is to learn from his real life experience and understand how the concepts of entrepreneurship are actually applied in the real business. So let's head to the location, meet the entrepreneur, and learn about his business and entrepreneur journey. I will meet you at the location. Bye. Right, so I've reached the location. As you can see, the chocolate ball shop is right behind me. So let's go and have a conversation with the owner. नमस्कार काका, माझं नाव मंथन मांगले आहे आणि मी PCCA कॉलेजमधून आलेला आहे. तर आम्हाला आंतरप्रनरशिप नावाचा एक सब्जेक्ट आहे. त्यात आम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट दिली आहे की आम्हाला एका बिझनेस ओनर स्मॉल किंवा लार्ज त्यांच्याशी जाऊन माहिती घ्यायची त्यांच्या बिझनेसबद्दल. तर तुम्हाला चालेल का आपण व्हिडिओ बनवला ह्याबद्दल? तर हो चालेल, काय हरकत नाही. थँक्यू सो मच काका. तर आपण सुरू करूयात. तर आपण सुरुवात करूया. तर मला पहिला विचारायचं आहे की तुमच्या बिझनेसबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. कसा बिझनेस आहे, काय बिझनेस आहे? बेसिकली माझा हा डेझर्ट हाऊसचा बिझनेस आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट आहेत. त्यामध्ये डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, त्यानंतर ओरिओ, किटकॅट आणि शेक्समध्ये पण आहेत. आणि त्यामध्ये आपलं दुसरा मेनू पण आहे, मोहितो वगैरे, कोल्ड कॉफी, शेक्स पण अवेलेबल आहेत. तर तुम्हाला बिझनेस सुरू करून किती वर्ष झाले, किती महिने झाले, किती एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? मी फेब्रुवारीमध्ये चालू केला होता हा बिझनेस. त्यानंतर मला एक चांगली म्हणजे नवीनच सुरुवात आहे ही माझी. मी पण ॲक्च्युली MBA मार्केटिंग करून चालू केलं आहे. बेसिकली जॉब पण चालू आहे माझा आणि इव्हिनिंगला बिझनेस पण चालू आहे. बराच एक्सपिरियन्स आहे तुम्हाला तर. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तुम्हाला हा बिझनेस सुरू करायची आयडिया कशी आली? म्हणजे तुम्ही चॉकलेट बॉलच का निवडला? बेसिकली मी आणि माझी फ्रेंड एका ठिकाणी डेझर्ट खायला गेलो होतो. तिथून एक आयडिया आली आणि त्यानंतर आम्ही पूर्ण PCMCमध्ये त्याचं हे बघितलं, किती क्रेज आहे, काय आहे, मार्केट सर्च केलं आणि त्यानंतर आम्ही हा डिसिजन घेतला की आपण हा बिझनेस स्टार्ट करूयात. सुरुवात करताना तुम्हाला वाटलं होतं का की हा बिझनेस चांगला चालेल असं काही? असं वाटलं नाही की सुरुवात करताना की हा बिझनेस चालेल की नाही, पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग होती. त्यामुळे आत्ता एक व्यवस्थित सेटअप तयार झालेला आहे आमचा. या एरियामध्ये आमचं असं नाव झालेलं आहे की लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे. तर हा बिझनेस सुरू करताना तुम्हाला टोटल किती इन्व्हेस्टमेंट करावी लागली? बेसिकली बघायला गेलं तर मला वाटलं होतं बिझनेस हा कमी पैशांमध्ये चालू होतं. तर असं काही नाही आहे. बिझनेस चालू करायला पैसा हा लागतोच. भरपूर जणं म्हणतात की बिझनेस चालू करायला पैसा हा नाही लागत. तर मला मोठामोठी एक ते 1.5 लाख रुपये खर्च आला बिझनेस चालू करायला. तर तुमचा सगळ्यात जास्त खर्च कशात होता? चॉकलेट्समध्ये, रेंटमध्ये, शॉप सेटअप करण्यामध्ये, कशामध्ये? सेटअप करण्यामध्ये माझं जे कार्ट आहे तेच महाग होतं आणि त्यानंतर बघायला गेलं तर मग ते मशीन्स वगैरे आहेत ते सुद्धा महाग होते. तर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट कुठून अरेंज केली की स्वतःची सेव्हिंग्स होती, फॅमिली, फ्रेंड्स वगैरे असं काही? बघायला गेलं तर मी माझा जॉब चालू असताना जी सेविंग्स होती, त्यामधून थोडीशी पगारामधून साईडला केले थोडेसे पैसे आणि त्याच्यावरच मी केलं. काही घरातून वगैरे पैसे नाही घेतलेले त्यासाठी. तर तुम्हाला काही डिफिकल्टी फेस करावी लागली का सेव्हिंग्समधून साईडला करायला थोडे पैसे? हां, ते होती डिफिकल्टी पण मॅनेज केले. तर नेक्स्ट क्वेश्चन मला तुमच्या रॉ मटेरियलबद्दल विचारायचं आहे की तुम्ही रॉ मटेरियल जे पण लागतं तुम्हाला बनवायला, चॉकलेट जसं बाकीचं सामान, इन्ग्रेडियंट्स, टॉपिंग्स वगैरे, ते तुम्ही होलसेलकडून घेता की लोकल सप्लायर आहे तुमचा कोण? जो माझा रॉ मटेरियलचा वेंडर आहे तो लोकल सप्लायर आहे. कारण की लोकलचा असा फायदा होतो की फ्रेश आणि सगळं चांगला माल भेटतो. त्यामुळे मी लोकल प्रेफर करतो. तर तुम्ही हे परचेस करताना प्राईस बघता की क्वालिटी बघता? मी क्वालिटी बघतो, प्राईस नाही बघत. जर समजा इन्ग्रेडियंटची प्राईस अचानक वाढली तर तुम्ही त्यासाठी काय करता? असं तरी नाही झालेलं सध्या, अजून प्राइसिंग नाही वाढली. जर भविष्यात वाढली तर थोड्याफार प्रमाणात वाढवेल, पण एवढी पण नाही वाढणार. कारण की इथे स्टुडंट आहेत, त्यांना अफोर्डेबल परवडलं पाहिजे सगळ्यांना. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये सगळ्यात जास्त कोणता फ्लेवर सेल होतो? आमच्या प्रोडक्टमध्ये बघायला गेलं तर आमचा स्पेशली ट्रिपल चॉकलेट हा जास्त मोस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. त्यामध्ये 3 प्रकारचे चॉकलेट आहेत, डार्क, मिल्क आणि व्हाईट. आणि ते लोकांना जास्त खायला आवडतं. आणि त्याचबरोबर दुसरे पण प्रोडक्ट आहेत की
ॲज कम्पेअर किटकॅट बाउलचं आहे, ओरिओ बाउल आहे, ते पण लोकांना आवडतात. तर तुम्ही प्रोडक्टची सेलिंग प्राईस कसं डिसाईड करता, कशावरून डिसाईड करता? हा प्रोडक्टची म्हणजे आता जो मार्केट रेट चालू आहे त्यानुसार आम्ही डिसाईड केलेले आहे प्रोडक्टची सेलिंग प्राईस. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे मेन कस्टमर्स कोण असतात, जसं की स्टुडंट्स नाहीतर फॅमिली की वर्किंग प्रोफेशनल्स, कोण असतात मेन कस्टमर? माझ्याकडे तसं बघायला गेलं तर मिक्स क्राऊड आहे, स्टुडंट पण आहे, फॅमिली पण आहे आणि छोटी मुलं पण येतात. जास्त तर करून कोणते काय? जास्त करून माझ्या साईडला जाऊन डी वाय पाटील कॉलेज आणि PCCB कॉलेज असल्यामुळे कॉलेजचे स्टुडंट जास्त आहेत. तर जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही स्पेशल ऑफर्स वगैरे काय असं करता का? ऑफर्स म्हणजे असं माझे डेज वगैरे असतात त्यावेळेस आपल्या ऑफर्स वगैरे चालूच असतात. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन हा हा आहे की तुम्ही नवीन कस्टमर्सला तुमच्याकडे कसं अट्रॅक्ट करता? नवीन कस्टमर्सला म्हणजे अट्रॅक्शन असं आहे की आपलं जे जुने कस्टमर आहेत त्यांच्या थ्रूच मला नवीन कस्टमर भेटतात आणि ऑफर्स वगैरे आपण असतात चालू आमच्या, त्यामुळे काही कस्टमर टेस्ट आणि क्वालिटी असते आणि हायजीन मेंटेन करतो त्यामुळे नवीन कस्टमर येतात ऑब्व्हियसली आमच्याकडे. तर तुम्ही ह्याबद्दल तुम्ही काही शॉर्ट व्हिडिओज नाहीतर लॉंग व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावरती अपलोड करता का? हो, जसं की आमचं इन्स्टा पेज आहे त्यावर आपण करतो आणि व्हॉट्सअप मार्केटिंग पण करतो. तर तुम्हाला वर्ड ऑफ माउथ बद्दल काय म्हणायचं आहे, म्हणजे पीपल म्हणजे जे तुमच्याकडे येतात लोक खाण्यासाठी, ते दुसऱ्यांना रेकमेंड करतात का? हो, माउथ पब्लिसिटी आमची जास्त आहे, खूप लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे. अच्छा, म्हणजे वर्ड ऑफ माउथमध्ये खूप जास्त कस्टमर्स येतात. हो. नॉर्मल डेज आणि विकेंड्समध्ये तुमच्या सेल्समध्ये काही फरक पडतो का? हो, नॉर्मल डेज आणि वीकेंडला थोडासा फरक पडतो. नॉर्मल डेला रेग्युलर म्हणजे जे कस्टमर असतात ते थोड्या प्रमाणात आणि सॅटर्डे संडेला जे येतात ते फॅमिली क्राऊड जास्त असतं, कारण की IT वगैरे त्या लोकांना की सॅटर्डे संडे जास्त सुट्टी असते. म्हणजे विकेंड्सला तुमच्याकडे जास्त कस्टमर्स येतात. हो. जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही तुमची डेली सेल्स सांगू शकता का? सर डेली तर तुम्हाला कोणी सांगणार नाही धंद्यामधलं गुपित काय असतं काय नाही, किती हे होतं असं कोणीच सांगणार नाही, पण चांगला होतो धंदा. बरोबर, काही प्रॉब्लेम नाही काका. तर आजकाल चॉकलेट, डेझर्ट्स आणि फास्ट फूडचे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत, तर तुम्हाला त्याबद्दल काही कॉम्पिटिशन फेस करावं लागतं का? कॉम्पिटिशन तर धंद्यात म्हटलं तर कॉम्पिटिशन ही असतेच, त्यामुळे आपलं काही वेगळं अस्तित्व निर्माण करायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. टेस्ट, क्वालिटी आणि क्वांटिटी जर दिली तर 100% तुमचा बिझनेस हा चालणारच. तर तुमच्या बिझनेस सगळ्यात जास्त युनिक काय आहे? युनिकनेस बघायला गेलं तर माझी टेस्ट सगळ्यांपेक्षा डिफरंट आहे, क्वांटिटी आहे माझ्याकडे, क्वालिटी आहे, त्यामुळे कस्टमर हे ऑब्व्हियसली येणारच. अगदी बरोबर. हेच बिझनेस एकदम या बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. टेस्ट, क्वांटिटी, क्वालिटी. तर या बिझनेसमध्ये तुम्ही सगळं स्वतःहून एकटं मॅनेज करता की तुमच्यासोबत अजून कोण पार्टनर आहे? नाही, बिझनेसमध्ये माझ्यासोबत एक पार्टनर आहे, माझी फ्रेंड आहे बेसिकली. आम्ही दोघांनी मिळून हा चालू केला आहे. अच्छा. तर हा बिझनेस सुरू केल्यावरती तुम्हाला सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम कोणता फेस करावा लागला? असंच बघायला गेलं तर मोठा प्रॉब्लेम हा एक दोन वेळा आमचे मशीन्स वगैरे खराब झाले होते, त्यानंतर आमची जी जागा आहे ती एक वेळेस आम्हाला चेंज करावी लागली. असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आले आहेत आत्तापर्यंत तरी आणि येतातच. तर बिझनेस स्टेबल होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? स्टेबल होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 महिने लागले बिझनेस स्टेबल होण्यासाठी. आणि कस्टमर सेल्स किंवा प्रोडक्टमध्ये काही ग्रोथ झालं का सुरुवातीच्या कंपॅरिझनमध्ये? जे पहिल्या जो महिन्यात जो ग्रोथ होता तो थोडासा कमी होता, त्यानंतर जो हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढत गेला महिनोने महिने. अच्छा. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की पुढे तुम्हाला हा बिझनेस किती एक्सपांड करायचा आहे? एक्सपांड तर करायचं आहे, फ्रँचायझीज तर द्यायच्या आहेत, पण ॲज सच अजून तर तसा काही प्लॅन नाही झालेला. पहिले हा सेटअप आम्हाला व्यवस्थित सेट करून त्यानंतर पुढचा मग प्लॅनिंग करणार आहे आपण. आणि तुमच्या पुढच्या प्लॅनिंग्समध्ये असं काही आहे का की तुम्ही व्हरायटीज वाढवणार, ऑनलाईन डिलिव्हरी सुरू करणार, नाही तर फ्लेवर जास्त, असं काही? ऑफकोर्स ऑनलाईन पण डिलिव्हरी सुरू करणार आणि फ्लेवर्स पण वाढवणार भविष्यात. आणि तुम्ही अजून काही ब्रांचेस, आउटलेट्स ओपन करायचं काही ठरवलं आहे का? ॲज सच तर नाही, सध्या तर हीच ब्रांच आम्ही जे मेन आमचं आहे पहिलं आहे स्टार्टअप, तोच पहिले आम्ही सगळं व्यवस्थित करणार आहे. अच्छा. तर आता एक लास्ट क्वेश्चन आहे काका. जर आमच्यासारख्या यंग स्टुडंट्सला असं काही बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय अशी एक इम्पॉर्टंट ॲडवाईस देणार बिझनेस सुरू करायला? यंग स्टुडंट्सला पहिले प्लॅनिंग वगैरे मार्केट फिरलं पाहिजे पूर्ण आणि त्यानुसारच मार्केट स्टडी करून बिझनेस चालू केला पाहिजे. किंवा तुम्ही म्हणताय की एखादी फ्रँचायझी घ्यायची आणि ती ओपन करायची, त्यानंतर मग लॉस गेला फ्रँचायझीमध्ये तर ते नंतर शेवटी बर्डन येतं.
त्यामुळे जे काय असेल ते स्वतःचं आपलं चालू करायचं, छोटं काय होईना पण चालू करायचं. फ्रँचायझीच्या नादामध्ये पडायचं नाही. खूप छान काका, ही तुमची एक्सपिरियन्स आम्हाला नक्की युजफुल राहील. काका, तुम्ही तुमच्या एवढा व्हॅल्युएबल टाईम माझ्यासाठी दिला आणि तुम्ही एवढे बिझनेसबद्दल तुमची माहिती दिली त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच काका. So this was my interaction with the local entrepreneur. Through this interview, I got a practical understanding of how a business is started, managed, and grown along with the challenges an entrepreneur faces. This activity helped me connect the concepts of entrepreneurship with the real life business experience. I would like to thank the business owner for his valuable time and for sharing his experience with me. Thank you for watching. Bye.